नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। आज आहे शनिवार, आज दहीहंडी आहे। तर दहीहंडीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता गणपती जवळ आलेले आहे, तर गणपतीची साफसफाई चालू आहे। तर इथे मी सकाळी उठल्यानंतर मुक्ताचा टिफिन वगैरे बनवला, आम्हाला दिवसभर खाण्यासाठी जेवण बनवलं, मुक्ताला शाळेत घालवली, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतली आणि मग मी आता इथे झाडलोट करायला घेतलेला आहे। तर आता 11 वाजलेले आहेत आणि मी साफसफाई करायला घेतलेली आहे। तर किचन झालेलं आहे झाडून, बेडरूम पण झाडून घेतलेला आहे। आता हॉल झाडून घेते। बेडरूमचा हा कोपरा राहिला होता, तिथे थोडं माझा हात परत नव्हता म्हणून मग त्यांच्याकडून झाडून घेतलं आणि स्लॅबवरती माती घाण होती ती झाडून घेतली आणि स्लॅबवरती मी पेपर टाकले होते ते सुद्धा काढायला सांगितले त्यांना। बेडरूमवरती जे स्लॅबवरती जे बॉक्स वगैरे होते ते सुद्धा काढले आणि सर्व जेवढे स्लॅब आहेत घरात, म्हणजे किचनमध्ये 2 आहेत, बेडरूममध्ये 1 आहे, ते सर्व झाडून पुसून स्वच्छ त्यांच्यावरती जे भांडी होती, बॉक्स होते ते सर्व काढून जे कामाचे होते तेवढेच ठेवले, बाकी फेकून दिले। त्याच्यानंतर मध्येच पार्सल आलं, तर हे कॉकरोचसाठी मी मागितलं होतं। कॉकरोच घरात इतके झालेले आहेत ना, म्हणजे घरात भरपूर प्रयोग केला, आयुर्वेदिक केलं, बाहेरून स्प्रे आणला, सर्व करून झाली, जे काय आहे मार्केटमध्ये ते सर्व आणलं, सर्व करून झालं। आता हे मला इंस्टाग्रामवरती दिसलं प्रोडक्ट, ते सुद्धा मी मागितलं, नंतर तेच प्रोडक्ट मला मिशोवरती दिसलं। मग मी काय केलं, इंस्टाग्रामवरचं कॅन्सल केलं, ते 600 रुपयाला होतं, मिशोवरती स्वस्त भेटत होतं 146 रुपयाला, म्हणून ते मागितलं। तर आता आलं ते, तर बघू। डब्या तर पूर्ण भरलेल्या नव्हत्या, रिकाम्याच होत्या, 10-12 डब्या होत्या, पण त्या डब्यांमध्ये पूर्ण एकही डबी भरलेली नव्हती, सर्व थोडं औषध त्याच्यामध्ये होतं, पण बघू आता किती त्याचा इफेक्ट होतोय। मग हे सर्व नीट लावलं, आता किचन ओटा धुवून घेते। किचन ओटा धुतला, स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग डायनिंग टेबल, खुर्च्या, कपाटं वगैरे आहे त्यांच्यावरती धूळ पडलेली आहे, ते सर्व पुसून घेईल आणि मग लाद्या पुसून घेईल। जिना पुसायचा आहे, जिन्याचा नंबर माझा आहे, 3 दिवस जिना पुसायला लागतो, तर आजचा 2रा दिवस आहे। मग जिना पुसून घेईल आणि अंघोळ करणार आहे। तर आता 1:30 वाजलेला आहे आणि इथे मी किचन साफ करत आहे। माझा नवरा आजारी आहे म्हणून झोपलेला आहे, तर तुम्हाला असं वाटेल ही काम करते आणि नवरा झोपला आहे, तर असं नाही, त्याने मला मदत केली, वरून सामान काढायला, ते झाडून पुसून वरती लावायला मदत केली त्यांनी। मग 2:30 वाजता उठले, त्यांना मी उठवलं आणि मग ते मुक्ताला आणायला गेले। आता मी लाद्या पुसून घेते, 3 वाजले, अंघोळ केली आणि वतरण भरलं होतं, पूर्ण कापरं भरलं होतं अंगात, तर ते म्हणले आधी खाऊन घे, कारण मी सकाळी चहा पिली होती, त्याच्यानंतर पाण्याचा घोटसुद्धा पिली नव्हती। मग पहिलं जेवून घेतलं, रात्रीचीच भाकरी आणि भाजी आहे ते घेतलं गरम करून आणि ते खायला घेतलं। मग 1 तास पडली, पण झोपली, पण झोप काय लागली नाही, काम पडले होतं म्हणून झोप काय लागली नाही। मग उठलो लगेच आणि आमच्या इथे दहीहंडीचा कार्यक्रम चालू झाला, तर तो कार्यक्रम बघितला। पहिली दहीहंडी माझ्या मुक्ताने फोडली, दुसरी त्यांच्या 2 लहान मुलांनी फोडली। दहीहंडी बघून झाल्यानंतर मग मी जेवण बनवलं, सकाळच्या 4 भाकरी राहिल्या होत्या, मग 4 भाकरीचा भुगा केला आणि ते कांदा टोमॅटो वगैरे टाकून त्याच्यावर मस्त परतून फ्राय करून जसं पोहे करतो तसं करून दिलं मुक्ताला आणि तिच्या पप्पांना, आणि मला मी भात बनवला, सकाळचं बेसन होतं ते भाताबरोबर खाल्लं। मग इथे कपडे मशीनला लावली, ती आता सुकत घालते। तर बघू शकता आता वाजलेले आहेत 11ला 10 मिनटं आहेत आणि माझी सर्व कामं झालेली आहेत। तर आता मी झोपायला जाते, तर त्याच्या आधी मी व्हिडिओ पूर्ण करते।
तर बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आता गणपतीची साफसफाई चालू आहे, तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे साफसफाईचा. तर उद्या बहुतेक व्हिडिओ नाही येणार. उद्या मी नाही काही करणार, उद्या आराम करेल, रविवार आहे. उद्या दळण वगैरे करायचं आहे ते काम करेन आणि सोमवारी भांडी वगैरे घासायचं काम आहे ते करणार आहे. 3-4 दिवस भांडी किचन वगैरे सर्व करून घेईल आणि 2-3 दिवसात कपडे उरकून घेईन. म्हणजे कपाट वगैरे लावून आणि जे कपडे धुवायचे आहेत ते धुवून घेईन आणि नंतर मग गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे. तर हे असं करायचं आहे लक्षात, म्हणजे तसं मी नियोजन केलेलं आहे. तर बघू कुठपर्यंत होते, कसं कसं होते. जसं जसं मी करेन तसं तसं तुम्हाला दाखवेन. तर बाय. 11 वाजायला 5 मिनटं आहेत. बाय. गुड नाईट.